जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी शास्ती माफीचे निर्णय केल्यानंतर पनवेलकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले। पण 1 नोव्हेंबर 2022 पर्यंतचा मालमत्ता कर वसूल महानगरपालिका करत आहे। या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना मोठा आर्थिक भार सांभाळावा लागत आहे। आज पनवेल नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर काही मुद्दे मांडले। या बैठकीमध्ये सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करावा अशी चर्चा झाली आहे। यावेळी जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमन, शिवसेना शहर प्रमुख शिवाजी थोरवे, नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकल, शाखा प्रमुख हितेंद्र पेडामकर या अधिकाऱ्यांनी भेट दिली। 4 वर्षांचा मालमत्ता कर एकत्र वसूल केला जात असून त्यासाठी 90% सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांनाही रक्कम भरणे कठीण जात आहे, त्यामुळे ही योजना फेर करून नागरिकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची सवलत देण्यात यावी आणि मुदत पुढील 3 महिन्यांपर्यंत वाढवून देण्यात यावी, हे देखील बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे। मालमत्ता धारकांनी मालमत्ता करासोबत शास्तीची रक्कम भरलेली आहे, त्यांना पुढील कर बिलामध्ये जी शास्ती रक्कम भरलेली आहे ती रक्कम येणारे बिलामध्ये वजा करून द्यावी अशी मागणी रामदास शेवाळे यांच्याकडून करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र जमलेला आहोत। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री संविधान मुख्यमंत्री आपण त्याचा उल्लेख केला जातो। आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी 10 ऑक्टोबर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शास्त्री माफीचा निर्णय केला होता। त्याचं इम्प्लिमेंट आज महायुतीच्या सरकारनं गेल्या 15 दिवसापूर्वी केलं आहे, हे आपल्या सर्वांना कल्पना आहे। परंतु त्याच्यामध्ये काही अटी तरतुदी दिल्या होत्या। साधारणतः इतक्या दिवसाचा हा कालखंड गेल्यानंतर शास्ती माफी झाल्यानंतर सर्व पनवेलकरांनी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं कौतुक केलं। परंतु हा 15 ऑगस्टपर्यंत दिलेला हा कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ कमी आहे। आता इतक्या दिवस थकलेला जो सर्वसामान्यांवरती जो बोजा आहे आता एकसाथ भरण्यासाठी लोकांची अडचणी येतात। असंख्य नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या, म्हणून माननीय आयुक्तांना आम्ही भेटून हा शास्तीचा कालखंड साधारणतः अजून 3 महिने वाढवावा यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। निवेदनाची एक कॉपी साहेबांना दिली आणि दुसरी कॉपी आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही देणार आहोत आणि त्याच्यावरती हा 3 महिने आपला वाढीव काळ मिळावा यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। आयुक्त या संदर्भात काय म्हणाले? आयुक्तांची खरं वास्तविक भेट झालेली आहे। आम्ही माननीय खारगे साहेब यांना भेटलो, कारण त्यांच्याकडे मालमत्ता कराचा डिव्हिजन त्यांच्याकडे आहे। कारण साहेबांना कुठेतरी मिटिंग लागल्यामुळे भेट होऊ शकली नाही आहे, पुन्हा त्याच्याशी आम्हाला भेटणार आहे। पण आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं आहे, त्यामुळे त्याची दखल ते घेतील असा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।